हृदय वाढलेल्या ब्लड प्रेशरचा डोळ्यावर परिणाम होऊ शकतो का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की ज्यावेळी ब्लड प्रेशर जास्त वाढतं, ज्याला आम्ही मॅलिग्नंट ब्लड प्रेशर म्हणतो, म्हणजे 180 120 असा जर ब्लड प्रेशर वर गेला तर डोळ्यामध्ये हिमोरेज होऊ शकतं, ज्याला आम्ही विट्रियल हिमोरेज म्हणतो। म्हणजे जर एखाद्या वेळी सडनली आपल्याला डोळ्यामध्ये दिसायचं बंद होतं किंवा एका किंवा दुसऱ्या दोन्ही डोळ्यांमध्ये काळा अंधार आल्यासारखा होतो, तर जनरली ब्लड प्रेशर ज्यावेळी वाढतं तर म्हणजे डोळ्याला सप्लाय करणाऱ्या काही रक्तवाहिन्या असतात, तर या रक्तवाहिन्यांच्या मधलं ब्लड प्रेशर वाढतं आणि सडनली तो रक्ताचा जो म्हणजे रक्ताची रक्तवाहिनीची छोटी रक्तवाहिनी किंवा कॅपलरी फुटून तो सगळं रक्त हे विट्रियसमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये जातं आणि त्याच्यामुळं दिसण्याचं कमी होऊ शकतं। क्रॉनिकली ज्यावेळी ब्लड प्रेशर इलेव्हेटेड राहतं त्यावेळी डोळ्याच्या मागच्या ज्या नर्व्ज असतात त्यासुद्धा डॅमेज होऊ शकतात आणि ओव्हर पिरियड ऑफ अ टाईम डोळा दिसायचं कमी होतं। बऱ्याच वेळा आपल्याला कंजक्टाइल हिमोरेज म्हणजे डोळ्याच्या ज्या पुढच्या पापण्या असतात किंवा बुबळं असतात तर त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो। म्हणजे वाढलेला ब्लड प्रेशर ज्यावेळी मॅलिग्नंट स्टेजमध्ये जातो त्यावेळी या सर्व प्रकारच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतात आणि ते अतिशय इरिव्हर्सिबल असू शकतात, म्हणजे ते परमनंटसुद्धा असू शकतात। म्हणून जरी आपल्याला ब्लड प्रेशर असताना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स होत नसतील तरीसुद्धा आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे। ब्लड प्रेशर जर कंट्रोल नाही केलं आणि ते एखाद्या लेवलच्या वर गेलं तर डोळ्यासारख्या नाजूक अवयवांना सुद्धा परमनंटली डॅमेज होऊ शकतं।